मराठ्यांचा मोर्चा आहे. काही कारणांसाठी सरकारने थांबवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केले. आतापर्यंत मराठा समाजाने जेवढे जेवढे मोर्चे काढले ते आदर्श मोर्चे काढले. तिथे एक दगड नाही पडला, एक दगड. कुठल्याही समाजाला त्रास दिला नाही. कुठल्या समाजावरती हल्ला केलाय, कुठला जातीद्वेष पसरवला, कुठे धर्मद्वेष पसरवला. पहिल्यांदा हिंदू मुसलमान एकत्र वावरताना दिसले मराठा मोर्चाने. तो अडवण्याचं सरकारनं साहेब का करायचं? कशाला एवढा जातीद्वेष मानसतो? आणि म्हणून मी लिहिलं की ते परशुराम महामंडळ काहीतरी स्थापन केलं, त्याला तुम्ही पैसेही दिलेत, अधिकारी दिलेत. त्या सर्व गरिबांना न्याय देण्याचे ते सरकार असतं, सरकार मायबाप असतं. पण हा समोर इम्बॅलन्स दिसतो ना. समोर तुम्ही आधी मराठा विरुद्ध ओबीसी लावून दिली. तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. तुम्हाला आरक्षण द्यायचं असतं तर एवढं पाशवी बहुमत आहे तुमच्याकडे, महाराष्ट्रातही ते केंद्रातही. तुम्ही निवडणूक आयोगाचा कायदा बदलण्यासाठी मग पाशवी बहुमताचा वापर करता. मग 50%ची कॅप उडवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या ना. ते करणार नाही. ते भांडण लावून ठेवणार. त्यांना तुम्हाला राजकारण करायचं. सगळ्या गोष्टीत राजकारण करणं ही घाणेरडी सवय सध्या महाराष्ट्रात. म्हणून ते केला. जातीद्वेष कशासाठी? एखादा शांततेने मोर्चा काढणारा माणसे येत आहेत, येऊ द्या. जे ब्रिटिशांनी केलं 1942चं आंदोलन छोडो भारत दाबण्याचा प्रयत्न केला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. हे आंदोलन दाबू शकत नाही. सरकारचं म्हणणं असं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था सरकारने बघावं ना. असं दाबून दडपून कोणाला काय करता येत नाही. हे सगळं दहशतवादी कृत्य आहे.